हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. सेटचा अभ्यास करणारे अधिकतर विद्यार्थी हे वर्किंग आहेत. एकतर कुठे नोकरी करणारे व स्वतःचा व्यवसाय करणारे व काही महिला या गृहिणी आहेत. इन शॉर्ट, स्टडीसाठी पूर्ण वेळ देऊ न शकणारे आहेत. सेट परीक्षेची तयारी करताना कामाच्या शेड्यूलसोबत अभ्यास करणं खरंच कठीण असतं. बट बिलीव्ह मी, अवघड आहे, अशक्य नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिस्टमॅटिकली सेटचा स्टडी कसा करावा याविषयी जाणून घेणार आहोत. यासाठी एक प्लॅन आपण स्वतःचा तयार करायचा आहे. या प्लॅनमध्ये वर्किंग स्टुडंट्ससाठी एक प्रॅक्टिकल अँड रिझल्ट ओरिएंटेड स्टडी प्लॅन असणार आहे. तेव्हा आजपासून सुरुवात करून सेट क्वालिफाय होणं शक्य आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. फुल टाईम जॉब प्लस घरातल्या जबाबदाऱ्यांसह सेट क्वालिफाय करणं अशक्य नाही, परंतु त्यासाठी हवं आहे स्मार्ट प्लॅनिंग अँड कन्सिस्टन्सी. अँड कन्सिस्टन्सी इज द की. आपण प्लॅन तयार केला तो फॉलो करणं, कन्सिस्टंटली फॉलो करणं ही आपली जबाबदारी असणार आहे. नेक्स्ट सेट एक्झाम जे येणार आहे सेट 2026, तर त्यासाठी आपल्याकडे बराच कालावधी आहे आणि या पद्धतीने आपण सिस्टमॅटिकली जर प्लॅन केला तर मिनिमम 10 मंथ्स आपल्याकडे आहेत. आणि आपण जर रेग्युलर आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करणार असू तरी देखील अगदी बेसिक लेव्हलला स्टार्टिंग जरी आपण आजच करणार आहोत, या अगोदर कुठल्याही प्रकारे आपण स्टडी केलेला नसेल सेटचा, तरी देखील सेट 2026 क्वालिफाय होणं आपल्या या प्लॅननुसार शक्य असणार आहे. तर चला तर मग आपण कशा पद्धतीने याचं प्लॅनिंग करणार आहोत ते जाणून घेऊया. आपल्या अभ्यासासाठीचा साप्ताहिक आराखडा तयार करा. सोमवारपासून शुक्रवारपर्यंत 6 दिवसात दररोज 2 तास जरी वेळ आपण काढला तरी त्या प्रत्येक दिवसाच्या 2 तासांचं प्लॅनिंग अगदी आठवड्याच्या सुरुवातीलाच आपलं प्रिपेअर्ड असलं पाहिजे. समजा आपल्याला सकाळी 1 तास, सायंकाळी 1 तास मिळतो आहे किंवा सकाळीच कंटिन्यू 2 तास मिळत आहेत, तर त्या 2 तासात नेमका आपण कुठला अभ्यास करणार आहोत. पेपर 1चं जर करणार असू तर पेपर 1च्या 10 टॉपिक्सपैकी कोणत्या टॉपिकचा अभ्यास आपण कधी करणार आहोत ते आपण निश्चित करायचं आहे. आणि यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे बघा, बरेचसे विद्यार्थी जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतात तर फक्त रीडिंग कंटिन्यू महिना, 2 महिने, 4 महिने जेवढेही दिवस अभ्यासाला मिळत असतात तर रोज नवनवीन काहीतरी रीड करत असतात. परंतु आपल्यापैकी एकपाठी असलेले असे फार कमी लोक असतात आणि जर रिव्हिजनला आपण प्रॉपर वेळ देत नसू, जे रीड केलेलं आहे त्याचं जर चिंतन मनन होतच नसेल, त्यावर चर्चा होत नसेल किंवा त्यावर आधारित आपण प्रश्न सोडवण्याचा सराव करत नसू तर त्या रीडिंगला कोणताही अर्थ नसतो. त्याच्यामुळे सोमवार ते शुक्रवार ह्या दररोजच्या 2 तासांमध्ये आपण तासभर जर रीडिंग करणार असू किंवा 1.5 तास रीडिंग करणार असू तर अर्धा तास किंवा 15 ते 20 मिनिट्स त्यावर चिंतन करण्यात किंवा त्यावरील आधारित प्रश्नांची उत्तरं सोडवण्यात. म्हणजे जर MCQ सोडवले, ज्या टॉपिकवरचं आपण रीडिंग केलं त्याच टॉपिकवर आधारित जर MCQ लगेचच्या लगेच सोडवले तर त्या टॉपिकची छान पद्धतीने आपली रिव्हिजन होते आणि दृढीकरणाला देखील मदत होते. तसंच आता सोमवार ते शुक्रवार 2 तासाचं नियोजन झालं. यात काही विद्यार्थ्यांचं असं असतं की एक टॉपिक कंप्लीट केल्याशिवाय दुसऱ्या टॉपिकला मी हात लावणार नाही. तर ही आपली पद्धत आपण ह्या प्लॅनचं कस्टमायझेशन आपल्या पद्धतीने करू शकतो. काही विद्यार्थ्यांचं असं असतं की तासभर त्या टॉपिकमधले काही घटक मी रीड केले, त्याच्यानंतर कंटाळा येतो आहे, दुसरा टॉपिक हाती घेतला. तर जी तुमची पद्धत असेल, जे तुम्हाला योग्य वाटत असेल त्यानुसार आपण हा प्लॅन करू शकतो. जर आपण अशा पद्धतीने केलं की 2 तास जर मिळत आहेत तर 1 तास पेपर 1साठी आणि उरलेला दुसरा तास जो असेल तो पेपर 2साठी दिला आणि 1 तासामधील पाऊण तास आपण रीडिंग करणार असू आणि 15 मिनिट्स MCQसाठी देणार असू तर ते अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या अभ्यासाला त्यामुळे गती मिळू शकते. हे झालं सोमवार ते शुक्रवारचं. शनिवार रविवार अधिकतर जरी वर्किंग असले तरी अधिकचा वेळ त्यांना नक्कीच प्रत्येकाला मिळत असतो शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी. तर ह्या दिवशी किमान एक PYQ सोडवाच. आय इन्सिस्ट की PYQ आपण ज्या अगोदरच्या जेवढ्या अवेलेबल आहेत त्या सगळ्या एकदा तरी आपल्या सोडवून झाल्याच पाहिजे, पेपर 1च्या देखील आणि आपल्या विषयाच्या देखील. त्याच्यामुळे अभ्यासाला एक प्रॉपर गतीसोबतच एक दिशा देखील मिळत असते. त्याच्यामुळे शनिवार किंवा रविवार आपण एक PYQ शनिवारी समजा आपण पेपर 1ची सोडवली तर पेपर 2साठीची एक PYQ रविवारी सॉल्व केली पाहिजे. या पद्धतीने जर आपलं आठवड्याभराचं नियोजन असेल तर नक्कीच आपण यशप्राप्तीच्या दिशेने जात असू.
आता हे झालं अभ्यासाचं नियोजन. तर या योजनेत भर घालण्यासाठी काही उपयुक्त बाबी असतात. ते म्हणजे मिनी गोल सेट करा. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी व्हॉट डिड आय कंप्लीट किंवा व्हॉट्स पेंडिंग याची तपासणी करा की मी हे निश्चित केलेलं होतं आणि हे एवढं व्हायला हवं होतं. ह्या टॉपिकमधले एवढे घटक म्हणजे या आठवड्यात व्हायला हवे होते, तर ते पूर्ण झाले का? किंवा झाले नसतील तर मग व्हॉट्स पेंडिंग ते ॲड करून पुढच्या आठवड्याचं नियोजन असू द्या. प्रत्येक आठवड्याला मिनिमम 100 MCQs जर आपण सॉल्व करत असू तर ते आपल्या अभ्यासासाठी जास्तीचं योग्य ठरेल. हे बघा, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघून त्यानुसार अभ्यास करण्याला स्मार्ट स्टडी म्हणतात. आता डिस्क्रिप्टिव्ह प्रश्नपत्रिका नसणार आहे, तर केवळ तशा पद्धतीचा अभ्यास करणं. कॉन्सेप्च्युअल आपण जरी कितीही स्ट्रॉंग असलो आणि जर आपल्याला म्हणजे त्यातले जे स्मॉल MCQs येत असतात, छोटे छोटे टॉपिक्स जे लक्षात ठेवणं, जे वन लाईनर असतात ते लक्षात ठेवणं आवश्यक असतं, परंतु ते जर आपण न ठेवता डिस्क्रिप्टिव्ह त्यावर आपण भर देत असू तर त्या अभ्यासाच्या दृष्टीने अयोग्य होतं. म्हणून किमान 100 MCQs प्रत्येक आठवड्याला सोडवण्याचं प्लॅनिंग करा. आणि ॲक्टिव्ह रिकॉल आणि स्पेस्ड रिपिटेशन हे देखील महत्त्वाचं असतं. वाचलेलं लगेचच आठवण्याचा सराव करा. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की आपण नुसतंच रीडिंग करत असलो तर त्याला कुठलाही अर्थ नाही. जे आपण रीड केलेलं आहे ते आठवण्याचा देखील सराव आपला असला पाहिजे. त्यावेळी आपण पेपर चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. दर 3 दिवसांनी नोट्स असतील किंवा आपल्या शॉर्ट नोट्स एक छोटीशी डायरीसोबत ठेवण्याची सवय आपण डेव्हलप करू शकतो. किंवा मोबाईलमध्ये जे ॲप्स येतात त्यांचा देखील आपण त्यासाठी वापर करू शकतो. कोणत्याही पद्धतीने जर आपण खूप मोबाईलचा यूज करत असू आणि मग मोबाईल उघडल्यानंतर पटकन जर आपल्याला ते ॲप असे समोर दिसले तर निश्चितच काही कारण नसताना तासा-2 तासांनी जेव्हाही आपल्या मोबाईलचं लॉक ओपन केलं जाईल तर त्यावेळी एखादं तरी आपण MCQ रीड करू आणि हे आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने एक आपण टचमध्ये राहण्यासाठी महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे एकतर नोट्स ठेवा. नोट्स ठेवण्याची जी नोट्स काढण्याची जी सवय असेल आपली ती डेव्हलप करा किंवा मग आपल्या मोबाईलमध्ये एखाद्या त्या प्रकारचं ॲप इन्स्टॉल करून घ्या. मला सेटच्या अभ्यासात जी सगळ्यात महत्त्वाची माझी सवय उपयुक्त ठरली असं वाटतं ती म्हणजे सेल्फ रेकॉर्डेड व्हॉईस नोट्स किंवा रिव्हिजन व्हिडिओज. स्वतःच्या नोट्स आपण जेव्हा रीड करत असतो किंवा ज्यावेळी आपण नोट्स काढत असतो तर ह्या नोट्स आपण एकदा मोठ्याने रीड केल्या आणि मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवल्या तर आपण त्या प्रवासात देखील ऐकू शकतो. किंवा कुठलंही आपलं काम करत असताना काही गाणे वगैरे ऐकण्याची सवय असते त्यावेळी त्या पद्धतीने देखील आपण ते ऐकू शकतो. किंवा झोपण्याच्या आधी जर ऐकलं आपण ते तर टेन्शन देखील आपलं वाढतं आणि त्याच्यामुळे जे आपण केलेलं आहे, जो अभ्यास केलेला आहे, एक प्रकारे त्याची वारंवार प्रॅक्टिस होत जाते आणि ते लक्षात राहण्यासाठी निश्चितच हेल्पफुल ठरतं. दर आठवड्याला स्वतःला एखादं बक्षीस दिलं, अगदी छोटंसं, की चला ह्यावेळी मी जेवढं ठरवलं होतं तर तेवढं पूर्ण केलेलं आहे आणि मग मी या आठवड्याला माझा आवडता मूव्ही बघू शकतो. अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर निश्चितच ते फायदेशीर असेल. सेटचा स्टडी करत असताना आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट ठरते की नोकरी करत असणारे वर्किंग लोकांसाठीचा आपण हा स्टडी प्लॅन तयार करत आहोत. तर बऱ्याच जणांना प्रवास करावा लागतो, अर्धा तास 1 तास, जो काही तुमची जे प्रवासाची वेळ असेल. तर अशावेळी आपण त्यावर आधारित अभ्यासक्रमावर आधारित जे व्हिडिओज यूट्यूबला अवेलेबल आहेत, आपल्या चॅनलवर देखील अनेक PYQचे व्हिडिओ अवेलेबल आहेत. तर अशा प्रकारचे व्हिडिओज आपण ऐकू शकतो, बघू शकतो, जेणेकरून आपली वारंवार प्रॅक्टिस त्या आपल्या विषयाची होत राहील. आय होप की हा स्टडी प्लॅन तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल. तुमचं शेड्यूल वेगळं असेल तर त्यानुसार प्लॅन थोडा कस्टमाइज करा, पण कन्सिस्टन्सी सोडू नका. सेट 2026 तुम्ही निश्चितच क्वालिफाय व्हाल. त्यासाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना आवश्यकता आहे अशांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.